की पैशामुळेच कोणी धनवान होत नाही, धनवान जाहला तर गुणवान होत नाही. आहे बहुच नेते येथे हपापणारे, पण साऱ्याच माणसांचा सन्मान होत नाही. खरं तर अशा तरुणांमुळे आमच्यासारख्या तरुणांना आणखी बळ मिळते. बदलापूर सारख्या एखादी घटना घडते तर त्या आरोपींना पाठिंबा देऊन जे सरकार तुम्हाला म्हणत असेल 1500 रुपये देऊन तुम्ही आमच्या लाडक्या बहिणी आहात, तर त्या चोरांच्या मागे लागू नका. तुम्ही लाडक्या बहिणी त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या होत्या, लक्षात ठेवा. मगाशी दादांचं मला सरनेम माहित नाही. सरनेम काय ते दादा IT कंपनीवाले पाचगरे दादांनी त्यांचा जो संघर्ष आहे, आणि खरं तर अशा तरुणांमुळे आमच्यासारख्या तरुणांना आणखी बळ मिळतं. सर एकदा जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. आणि त्यांच्या संघर्षामध्ये सिंहाचा वाटा ज्यांनी टाकला, ज्यांच्या नावामध्येच गुणवंत आहे की पैशामुळेच कोणी धनवान होत नाही, धनवान जाहला तर गुणवान होत नाही. आहे बहुच नेते येथे हपापणारे, पण साऱ्याच माणसांचा सन्मान होत नाही. असे गुणवंत देवपारे सर आहे की ज्यांनी अनेक तरुणांच्या पाठीवर हात न ठेवता प्रत्येक तरुणाच्या सोबत ते उभे राहिले. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ द्या. त्यांनी अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला. नाही तर ये धर्म खतरे में है, वो धर्म खतरे में है, हाथों में तलवारें लो और आ जाओ रस्ते पे, असं आव्हान करणारे अनेक नेते आहे. आणि माझी विनंती आहे की लोक मागे बसलेली आहे, फक्त तुमचा अर्धा तास घेणार आहे मी. या समोर मी वर्ध्यावरून आलो आणि एका सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे. मी 3 वेळा सांगितलं, याच्यासाठी सांगून राहिलो की आजकाल ट्रेंड सुरू आहे सर, रिकाम्या खुर्च्या दिसल्या का व्हिडिओ काढायचा, सोशल मीडियावर व्हायरल करायचा. आणि देवपारे साहेबांच्या कार्यक्रमामध्ये किती गर्दी कमी होती अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करतात, न आपल्याच कार्यक्रमाची वाट लावतात. पण एक लक्षात ठेवा, हे बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक माझ्याजवळ आहे. हा माणसांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आम्ही घेऊन चालतो. वामनदादा कर्डक म्हणतात की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाच्या न्यारेचं टोक असते, वाणीत भीम आहे करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलाचे सारेच चोख असते. लक्षात ठेवा. आणि बुद्धांनी जेव्हा अष्टांग मार्ग सांगितला तेव्हा त्यांच्याकडे 11 लोक होते माझ्या माहितीप्रमाणे. आणि महात्मा फुलेंनी पहिली शाळा काढली तर 11 मुली होत्या. आणि आपल्या कार्यक्रमामध्ये आज शेवटच्याच खुर्च्या कमी आहे, काही काळामध्ये त्या भरून जाईल. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे लोक का बरं व्हायरल करतात की समोरच्या उमेदवार कशा प्रकारे कोलॅप्स करायचा. पण आता विधानसभा निवडणूक आहे, कौन पस्ती में गिरता है अभी देखना है, किसका शिराजा बिखरता है अभी देखना है, उसको लगता है कि वो जीत गया है लेकिन वक्त क्या फैसला करता है अभी देखना है. ज्या संतानं सांगितलं की हाती न घेता तलवार, काय सांगितलं की हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर, त्याशी कारण एक प्रचार प्रभावशाली. ते तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज या संपूर्ण भारतीय देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला समतेचा आणि संस्कृतीचा महान मेरू प्रदान करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ आणि शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, काड्या राती तडपत होत जिच्या रूपाचं उन, अशी देखणी होती एका मुसलमानाची सुन, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आणि वामनवाणी शिवरायांना करीतो मी वंदन, मला न जात पात कुठली धर्माचे बंधन, अशा नराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकते मान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. असाच माझा राजा होता माणुसकीची खान. ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. आणि या महाराष्ट्राचं सरकार म्हणतं की या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी आहे. काय म्हणते की या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी आहे. पण तुम्हाला 1500 रुपये देऊन
तुमच्याच नवऱ्यांचे सोयाबीनचे भाव दाबून, तुमच्या पोरांच्या 62,000 शाळा बंद करण्याचा GR काढून, तुमच्या मुलींचे शिक्षण बंद करून बदलापूर सारख्या एखादी घटना घडते तर त्या आरोपींना पाठिंबा देऊन जे सरकार तुम्हाला म्हणत असेल 1500 रुपये देऊन तुम्ही आमच्या लाडक्या बहिणी आहात, तर त्या चोरांच्या मागे लागू नका. तुम्ही लाडक्या बहिणी त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या होत्या, लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा धनबादला गेले आणि धनबादच्या कोळशाच्या खाणीमध्ये 400 फूट आत खोलीमध्ये एक महिला जेव्हा गर्भवती असताना 7 महिन्याची ती गर्भवती असताना काम करत होती, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोळशाच्या खाणीमध्ये काम करणारी गर्भवती महिला दिसली. बाबासाहेब आंबेडकर 400 फूट आत खोलीमध्ये गेले आणि त्या गर्भवती महिलेला म्हणतात की तुझ्या घरी अशी कुठली परिस्थिती बेकार आहे की तू गर्भवती असताना सुद्धा अशा प्रकारचं काम करत आहे. ती महिला उत्तर देते की माझ्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामधल्या सगळ्या जाती धर्माच्या महिलांसाठी हिंदू कोड बिल लिहितात आणि नवऱ्याच्या संपत्तीमध्ये सारखा वाटा हा त्याच्या बायकोला देतात. आणि इथल्या महिलांना प्रसूतीच्या आधी आणि प्रसूतीच्या नंतर भत्त्यावर सुट्ट्या देतात, भरपगारी सुट्ट्या देतात. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तुम्ही लाडक्या बहिणी आहात. तुम्हाला 1500 रुपये वाटणाऱ्यांच्या तुम्ही लाडक्या बहिणी नाही आहात. की रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मेरे सर को तेरे संविधान से मिला है, औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला होगा, लेकिन मुकद्दर भी मुझको तेरे संविधान से मिला है. आणि ज्या संतांना आयुष्यभर गरिबांच्या लग्नातल्या पंक्ती सावळल्या आणि स्वतःच्या मुखामध्ये एखादा बुंदीचा दाना सुद्धा घेतला नाही, ज्या संतांना आयुष्यभर गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला करत जो संत पंढरीच्या वारीला गेला पण कधी विठ्ठलाचं दर्शन नाही घेतलं कोरेसर, आणि पंढरीच्या वारीवरून परत आल्यानंतर गावागावामधली घाण तर स्वच्छ केलीच, पण लोकांच्या मस्तकातली अंधश्रद्धेची घाण सुद्धा स्वच्छ केली. आणि आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना सांगितलं की बाबा रे कसे भाजी तुम्ही, अरे डोक्यात बचा उवा आहे, नाकाय शेंबूड आहे, पोटात घाण आहे, डोळ्यात चिपडा आहे, आणि देवाले का एवढं रिकाम पण आहे का जी तुमच्या अंगात आले. देव कधी कुणाच्या अंगात येत नसते, देव अंगात आणणारे हे पाखंडीच असते. आणि आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून दुसरा उपदेश केला की देव हा मंदिरात नाही, देव हा माणसात आहे. काकू ताव्यावर अर्धी भाकर कमी टाका पण आपल्या लेकराले शाळेत घालाजी, हा संदेश देणारे वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कीर्तनाच्या चळवळीच्या माध्यमातून बुवाबाजीवर प्रहार करणारे आणि वारकरी संप्रदायाचा कळस आपल्या खांद्यावर पेलून धरणारे जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्या संतांनी या भारतीय देशाच्या कल्याणासाठी, इथल्या समाजाच्या कल्याणासाठी, ज्या शहीद वीरांनी सीमेवर आपल्या प्राणाचा त्याग केला, बलिदान दिलं, त्या सगळ्या शहीद वीरांना, महापुरुषांना, संतांना तुमच्या टाळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादनाने मानाचा मुजरा करतो. मंचावर उपस्थित हे सगळे माझे मार्गदर्शक मंडळी, आता इथे सगळे मोठे मोठे लोक बसले आहे. मज पामराशी काय थोरपण, पायीची वाहन पायीच बरी. मी एका सामान्य शेतकऱ्याचं पोरगा आहे. 2 एकऱ्या माझे वडील आहेत, 2 एकर शेती माझ्या घरी आहे. आणि तुम्हाला वाटत असन हा गावठी भाषा बोलून राहिला, हा अडाणचोट आहे पण आपली वराठीच आहे सर. पण मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. आम्ही मेकॅनिकल इंजिनियर पास आउट फ्रॉम बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सेवाग्राम वर्धा, फ्रॉम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी नागपूर. आणि हा जो कार्यक्रम आहे म्हणून, आणि मला अर्धाच तासाचा वेळ दिला आहे, 5 मिनिटं उरकून गेले, आता 25 मिनिट राहिले. तुम टाईम गिनो. याच्यानंतर माझ्यानंतर अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन तुम्हाला कोरे सरांचं ऐकायचं आहे. कारण कोरे सरांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडले. माझ्याच घराच्या शेजारची एक विभा वराडे नावाची विद्यार्थिनी, जिनं 9 वर्ष संघर्ष केला, जिच्या चारित्र्यावर लोकांनी संशय घेतला, मात्र 9 वर्ष संघर्ष करून ती मुलगी CEO लागली. आणि तिने स्वतःच्या दोन्ही बहिणी STI केल्या आणि त्यांच्या मागे मार्गदर्शन होतं हे कोरे सरांचं. असे सगळे विद्वान मंडळी बसलेले आहे, या महिला बसलेल्या आहे. या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या प्रतिभाताई पाटील आणि आताच्या आदिवासी समाजाच्या, ज्या तोंडाला चिकटपट्टी लावून फिरतात,
त्या द्रौपदी मुर्मू आणि ज्या मातीमुळे या महिला स्टेजवर बसू शकल्या, त्या माताई सावित्रीबाई फुले एकदा महिलांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ द्या. कारण हे सरकार जरी महिलांचा सन्मान करत नसलं, पण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे की आम्ही महिलांचा सन्मान करतो. आणि गुणवंत देवपारे सरांसारखे जर नेते या विधानसभामध्ये आहे तर नक्कीच महिलांचा सन्मान होईल, तरुणांचा सन्मान होईल, तरुणांच्या रोजगाराचा सन्मान होईल. एक लक्षात ठेवा तरुण मित्र मंडळींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे की इंडियन्स हॅव प्रोड्यूस सो मेनी लर्न पीपल. काय म्हणतात की इंडियन्स हॅव प्रोड्यूस सो मेनी लर्न पीपल बट नॉट प्रोड्यूस अ सिंगल इंटेलेक्चुअल. इंटेलेक्चुअल मीन्स समथिंग न्यू टू बी क्रिएटेड, समथिंग न्यू टू बी इन्व्हेंटेड, समथिंग न्यू टू बी डिस्कवर्ड. असे लोक, असे मुलं जन्माला घाला ज्या मुलांच्या माध्यमातून शिवफुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा निर्माण होईल. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या समाजामध्ये प्रथा अशी सुरू आहे सर, माझा विषयच तो आहे. आणि गेल्या 10 दिवसापासून माझे सतत कार्यक्रम सुरू आहे इलेक्शनच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आता माझे टार्गेट असं आहे, निर्भय बनवच्या मी सभा केल्या, निखिल वागडे सरांसोबत, विश्वंभर चौधरी सरांसोबत माझ्या निर्भय बनवच्या सभा झाल्या. तेव्हापासून मी ठरवलं की महायुती सरकारचे 40 तर पडाचेच. कारण माया काही या देशाच्या प्रधानमंत्र्यानं माया काही वावराचा धुरा कोरला नाही ना, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं, एक उपमुख्यमंत्री आहे खुर्दन, एक आहे दुसरे बुद्रुक, त्याने वावराचा धुरा कोरला नाही. पण आपल्या मुलांच्या हाताला रोजगार देत नसेल म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले रोजगार गुजरातला पडवायचे आणि रोजगार मेळावे महाराष्ट्रात घ्यायचे. येडा समज के पेडा खा रे. म्हणून आपल्या समाजाची प्रथा अशी झाली आहे सर की आपले पोरं टॉकीज मध्ये जातात. लक्ष देऊन ऐका, मुली या ठिकाणी बसल्या, मुले तरुण मंडळी आहे. आपला कार्यक्रम हा पोराईसाठीच असते, बुड्याबाड्याचं काही घेणं देणं नाही आपल्याला. हो, आपण भगतसिंगाच्या, बिरसा मुंडाच्या विचारांवर चालणारी लोक आहोत. आम्ही छत्रपती जेवढे महापुरुष झाले, लक्षात ठेवा, सुभाषचंद्र बोस 21व्या वर्षी कलेक्टर पदाची परीक्षा पास झाली होती. बिरसा मुंडांनी 25व्या वर्षी त्यांच्या समाजासाठी, या देशासाठी स्वतःच्या शरीराचं रक्तदान करून टाकलं. भगतसिंग 23व्या वर्षी शहीद झाले. अशफाक उल्ला खान या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सगळ्यात कमी वयाचा शहीद होणारा क्रांतिकारक होता, लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी 17व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला. छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25व्या वर्षी चळवळीमध्ये आपला संघर्ष कायम ठेवला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वयाच्या 26व्या वर्षी आपल्या मोजरीला गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. म्हणून क्रांती ही तरुण वयातच घडत असते, लक्षात ठेवा. आपले लोक, आपले मुलं समाजामध्ये वावरत असताना साधं लॉजिक आहे, साधं लॉजिक. जेव्हा पिक्चर पाहायला जातात, 3 तासाचा पिक्चर पाहतात फक्त. किती तासाचा? 3 तासाचा पिक्चर पाहून आपल्या पोरांच्या अंगात सिंगम येते, दबंग येते, वॉन्टेड येते, पुष्पा येते, शाहरुख खान येते, सलमान खान येते, पुरीच्या अंगात अनुष्का शर्मा येते सर. हो, पुरीच्या अंगात अनुष्का शर्मा. पण आणि तो माग पुष्पा नावाचा पिक्चर निघाला. पुष्पा नावाचा पिक्चर निघाला तर हजारो पोराईनं ते लंगडे हुहू रील काढले, चांगल्या चपलाईची हुटकं बैकवले. आणि माझं म्हणणं असं आहे की जर 3 तासाचा पिक्चर पाहून मॅडम टॉकीज मधून हजारो सिंगम, दबंग, वॉन्टेड बाहेर पडतात. गेल्या 393-94 वर्षापासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज शिकत आहोत. गेल्या 100 ते 110 वर्षापासून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकत आहोत. माझा प्रश्न असा आहे, या समाजामध्ये एकही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर सोडा, त्यांचा उपासक, त्यांच्या विचारांना फॉलो करणारा तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणतात पंचशिलामध्ये, सुरा मेरय मज्ज पमाद ठाना वेरमणी सिक्खा पदम समाधियामी. सगळ्या समाजाचे लोक पंचशील वाचतात पण दारू पितात. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की आपला संघर्ष आपल्या चळवळीमध्ये कायम ठेवा, अंधश्रद्धा बाळगू नका. माझा प्रश्न असा आहे की जर 3 तासाच्या पिक्चर मुळे तुमच्या अंगामध्ये सिंगम येते, दबंग येते, वॉन्टेड येते, पुष्पा येते, सलमान खान येते, शाहरुख खान येते, पुरीच्या अंगात दीपिका पादुकोण येते, अनुष्का शर्मा येते,
पण गेल्या 100 वर्षापासून, 150 वर्षापासून, 400 वर्षापासून आम्ही तुकाराम महाराजांचा वारसा घेत आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा घेत आहोत, शाहू महाराजांचा वारसा घेत आहोत. एकही महापुरुष आपल्या समाजामध्ये जन्मायला आला नाही. त्याचं कारण असं आहे सर की आपल्या समाजामध्ये नेते तसे निर्माण झाले नाही. आज नेते अशा प्रकारचे पाहिजे जे रोजगार मेळावे आयोजित करतात, जे उद्योजकांचे मेळावे आयोजित करतात, की या समाजामधला तरुण एक लक्षात ठेवा की तुमच्या हातामधल्या इथलं सरकार तुमचा धर्म वाचवण्यासाठी पोरं हो, ह्या देशाचं महाराष्ट्राचं सरकार तुमच्या हातामध्ये तुमचा धर्म वाचवण्यासाठी तलवार देऊ शकते, दगड देऊ शकते, पण तुमचं घर वाचवण्यासाठी तुमच्या हातामध्ये रोजगार देऊ शकत नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला ठरवायचं आहे. आणि पोरायचं म्हणणं असं आहे सर, आपल्या एका मतानं काय होते, अटल बिहारीचं सरकार एका मतानं पडलं होतं, बरोबर नाही का माय? अटल बिहारींचं सरकार एका मतानं पडलं होतं. जे लोक आपले मतदान विकतात, बरेच पोरं, मी पोराईवरच बोलणार आहे आज, हो. आणि पोरीचं असं झालं, टेरिसवर जाऊन कच्च्या बदामचा रील काढते, आपल्या इकडल्या नाही, मी तिकडली गोष्ट करत आहे, हो. नाही तर एका कार्यक्रमात असं झालं, 4-5 पोरी एक काडी घेऊन तिथंच उभ्या होत्या. माझ्या कार्यक्रम झाल्यावर येऊ दे म्हणेल बाहेर. माझं एक म्हणणं असं आहे की आपण कोणत्याही गोष्टीचा तर्क लावला पाहिजे, वितर्क लावला पाहिजे. जर एखादा नेता तुमच्या समाजामध्ये येऊन तुमची माथी भडकवत असेल, धर्माचं रक्षण करणं म्हणजे तुमच्या घराचा रोजगार तुम्ही वाचवू शकत नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला जर म्हणत असेल कोणी तुमचा धर्म खतऱ्यात आहे, बरं आता मी हिंदू धर्माचा आहे बा, मी वारकरी संप्रदायाचा आहे, आपल्याला कीर्तनही जमते, आपल्याला भागवतही करता येते. माये आजोबा, मी नेहमी कार्यक्रमात आवर्जून सांगतो, माझे आजोबा, आपण खोटं बोलत नाही, घाट घाट पर कपडा बदले, कोस कोस पर वाणी, हर प्रदेश में लंबी फेके, बताओ कौन सा प्राणी. आपण खोटं बोलत नाही. माये आजोबा पंढरीच्या वारीला गेले, 11 लेकर होते माझ्या आजोबाले, फुल ॲव्हरेज, फुल पिकअप. माझे आजोबा पंढरीच्या वारीला गेले 11 लेकरं टाकून. माझ्या वडिलांनी पंढरीची वारी पायदळ केली. मी वारकरी संप्रदायाच्या भजनामध्ये जातो, आपल्या अभंग पाठ आहे, हरिपाठ पाठ आहे. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना, कुण करी गजानमाळची बावनी, म्हणतो गजाननाची बावनी, नित्य सावी ध्यानी म्हणी, बावन गुरुवारी निमे करा पाडो भक्तीने, विघ्ने सारी पडती दूर, सर्व सुखा, सगळं जिथे आपल्याला. पांडुरंगा करू प्रथम मन मन, दुसऱ्या चरणा संताची, दुसऱ्या वेळेला कीर्तन ठेवजा, कीर्तन करायला येतो. सांगायचं तात्पर्य हे काय पोरं हो, की तुमचा धर्म खतऱ्यात आहे म्हणून तुमच्या हातामध्ये दगड दिल्या जाते, तलवार दिल्या जाते. आता काही वर्षापूर्वी अमरावतीमध्ये दंगल घडली. कोणाचे पोरं गेले? नेत्याचे पोरं गेले का अंदर? हा उद्योजक मेळावा कशासाठी आहे माहित आहे? ह्या सरांनी, आता पाचघरे सरांनी भाषण दिलं, कोरे सरांनी अनेक विद्यार्थी घडवले. सर तुम्ही धर्म पाहून शिक्षण देता का? जात पाहून शिक्षण देता? बरं तलवारी हातात घ्यासाठी, दगड हातात घ्यासाठी शिक्षण देता का? कशासाठी शिक्षण घेतात? पुस्तक हातात घ्या. पुस्तक ज्यानं वाचलं पुस्तक त्याचं टाईट होते मस्तक. हे पुस्तक वाचा तुम्ही. ह्या महापुरुषांचा संघर्ष आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, लक्षात ठेवा. हे जे तरुण, हे जे मंडळी घडले आहे, देगा हरी पलंगावरी, असं झालं काय? अमरावतीमध्ये दंगल घडली सर. अमरावतीमध्ये दंगल घडल्यानंतर बहुजनाचे पोरं अंदर गेले. नेते कोणते सापडले? तुम्हाला माहित असेल कोणाला अंदर टाकलं होतं तर. कोल्हापूरमध्ये दंगल घडली. आमची संविधान प्रचारकाची टीम आहे, नेहमी मुद्दा मांडतो, हा आवर्जून मांडतो. शेतकऱ्यांची पोरं आतमध्ये जातात. कोल्हापूरमध्ये दंगल घडली. शाहू महाराजांच्या नगरीमध्ये दंगल घडली. ज्या शाहू महाराजांनी सगळ्या जाती धर्माचे पोरं एकत्र बसवले, त्या कोल्हापूरमध्ये दंगल कायसाठी? हिंदू खतऱ्यात आला, मुसलमान खतऱ्यात आला. अरे सदियों लंबा इतिहास है ये, सारे देशों में खास है ये, दुनिया कहती क्या चीज है ये, गंगा जमुना तहजीब है ये देश राम का कान्हा का, ये देश शिवा का राणा का, नानक अशोक यह महावीर, विक्रमादित्य सम्राट वीर, ये बुद्ध आदि शंकर का है,
चंद्रगुप्त अकबर का है, बहादुर शाह जफर का है, आजाद चंद्रशेखर का है, ये पृथ्वीराज चौहान का है, हैदर टिप्पू सुल्तान का है, उधम बिस्मिल की ज्वाला है, ये सुभाष विश्ववाला है, यही झांसी की रानी है, भगत सिंह बलिदानी है, अब्दुल हमीद अशफाकुल्ला, ये झागला ये हिदायतुल्ला, अरे जिंदा इनकलाब है ये डॉक्टर भीमराव आंबेडकर की कॉम है। कोल्हापूरमध्ये दंगल घडली सर, 400 पोरं अंदर गेले शेतकऱ्याचे, किती 400 पोरं अंदर गेले। आता आमची संविधान प्रचारकाची टीम आहे, संविधान प्रचारकाची टीम कोल्हापूरच्या पोलीस स्टेशन मध्ये गेली, अख्खं पोलीस स्टेशन त्या पोरांच्या पालकांनी भरलेलं होतं। तेव्हा एका दंगलीमध्ये सापडलेल्या पोराच्या बापाला माझ्या मित्राने प्रश्न विचारला, काका की काका तुमचा मुलगा दंगलीमध्ये सापडला, काका तुमचा मुलगा दंगलीमध्ये सापडला, यावर तुमचं म्हणणं काय? त्या पोराच्या बापानं उत्तर दिलं की पोरं हो, जो माणूस तुम्हाला म्हणतो की हा धर्म खतऱ्यात आहे, तो धर्म खतऱ्यात आहे, अरे धर्म कोणता खतऱ्यात नाही, खुर्च्या खतऱ्यात आहे महायुती सरकारच्या। निवडणुका आल्या का दंगल कशी घडते हो? गजापूरची दंगल घडली कायसाठी की गजापूरची दंगल त्या विशाळगडावर मस्जिद आहे म्हणून दंगल। आता तिथं रेहान नावाचा दर्गा आहे, त्या गजापूरमध्ये रेहान नावाचा दर्गा आहे विशाळगडावर, आणि त्याला सरकारने मान्यता दिली आहे। आणि बरं जिथं प्रहार करायचा तिथं कराव। आता तिथून 3 किलोमीटर गाव आहे गजापूर, तिथं मुस्लिम समाज राहते, या लोकांनी मुस्लिम समाजावर हल्ले केले, मुस्लिम महिलेच्या गळ्यातले मंगळसूत्र काढले, या लोकांनी मंगळसूत्र काढले। अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलं की मुसलमानाची सून जिचा सत्कार करून छत्रपती शिवाजी महाराजांनी परत पाठवलं होतं, त्या शिवरायांची शिकवण आम्हाला आहे। त्या पोराच्या बापाला प्रश्न विचारला की तुमचा मुलगा आता दंगलीमध्ये सापडला, त्याच्यावर केस लागली, यावर तुमचं म्हणणं काय? तर त्या पोराच्या बापाने उत्तर दिलं, माझा मुलगा इंजिनिअरिंग झाला आहे, त्याला इंजिनिअरिंग करण्यासाठी मी 5 लाख रुपयांचं कर्ज काढलं। किती? SBI बँकेतून 5 लाख रुपयांचं कर्ज काढलं, 5 लाख रुपयांचं। अरे पोरो हो, तुम्हाला लहानपणी तुम्ही जर शाळेत होते ना, तुमच्या शाळेमध्ये एक साहेब यायचा, तो साहेब तुम्हाला विचारायचा की उठ, तुले काय व्हायचंय मोठापणी? तो लगेच हात वर करायचा, मला पोलीस व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय। 15 वर्ष ज्या पदासाठी तुम्ही शिकले, ज्या बापाला आपल्या कारमध्ये समोरच्या सीटेवर बसून आपल्या दर्यापूरच्या गल्लीमध्ये फिरवण्याचे तुम्ही स्वप्न पाहत होते, या नेत्यांपायी जर तुम्ही एखाद्या दंगलीची केस तुमच्या डोक्यावर, तुमच्या चरित्रावर घेतली तर तुमचं अख्खं आयुष्य बर्बाद। बरोबर नाही का? मग जे लोक तुम्हाला सांगतात की धर्म धोक्यात आहे, हिंदू खतरे में है, मुसलमान खतरे में है, त्यांच्या मागे लागू नका। मागे कोणाच्याच नाही लागायचं, सोबत उभं राहायचं, आणि सोबत कोणाच्या उभं राहायचं? जे लोक तुम्हाला रोजगार देतात त्या लोकांच्या सोबत उभं राहायचं आहे, तुम्हाला लक्षात ठेवा। तुमच्यामध्ये एनर्जी नाही का? हा दुपारचा कार्यक्रम आहे आणि माझी तब्येत नाही बरोबर, आज कराडे सर येणार होते, त्याचं अचानक वेळेवर कॅन्सल झालं आणि मला पॉवर प्ले मध्ये दिलं येईन। 6 ओव्हरचा पॉवर प्ले आहे आपला, 6:35, 1 ओव्हर 5 मिनिटचा। सुरुवात आपण केली आहे, एकदा आवाज देतो जोरात, जय म्हणायचं आहे, मागची मला एनर्जी आणायची आहे, समोरचे शांत बसत उठचे, मागचे जय सर। लक्ष ठेवा बरं, कोण कोण आपले आहे, कोण कोण माया कार्यक्रमाचे 2 पाठवत असतात, 2 पाठवते आणि याच्या तोंडातून काय निघते। माग नागपूरला हिवरी नगरला माझा कार्यक्रम झाला, कार्यक्रम संपल्यानंतर काही लोक माझ्याजवळ आले, म्हणे बागेश्वर बाबावर कसा बोलला? म्हणे मी म्हटलं बा तुकाराम महाराजांचा अपमान केला, मी वारकरी संप्रदायातून आहे आणि आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अपमान कुठला बाबा माबा करत असेल, आता प्रदीप मिश्रा येऊन गेला तुमच्या इकडे, 1 लोटा जल सब समस्या का हल। मार बाया गेल्या। त्या मूर्तिजापूरला माझा कार्यक्रम होता, मी रिझर्वेशन केलं सर नागपूरवरून, 4-5 बाया तिथं बसल्या, 10-15 होत्या चांगल्या, मी रिझर्वेशन केलं, त्या गावात माझा कार्यक्रम झाला होता। म्या जर म्हटलं येईल जर जागा दिली नाही कितीची होय, भाषण तर भल्लं केलं आमच्या गावात, लोकांना सहकार्य करावे, असे करावे तसे करावे, द्या लागली जागा।
अर्ध्या बाया माया अंगावर पडल्या. मी म्हटलं कुठं चालल्या काकू? तर म्हणे प्रदीप मिश्राचं भागवत ऐकायला चालले. मी म्हटलं प्रदीप मिश्रा काय सांगते? तर प्रदीप मिश्रा सांगते म्हणे दर सोमवारी जा महादेवाच्या पिंडीवर एक बेल घ्या आणि आपल्या पोराले घेऊन जा. ते बेलाचं पान आपल्या पोरांच्या हस्ते त्या महादेवाच्या पिंडीवर टाका. बिना अभ्यास केल्यानं तुमचं पोरग पास होते. असं झालंय का कधी? हरिपाठ कोण कोण वाचते? हरिपाठामध्ये श्लोक आहे योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जगात मध्ये बापाच्या बापानं चमत्कार करण्याची कोणाला सिद्धी प्राप्त झाली नाही, कोणाच अजून चमत्कार केला नाही. हो, तुम्हाला जर कुठला नेता सांगत असेल की हा धर्म खतऱ्यात आहे, तो धर्म खतऱ्यात आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तुम्हाला सांगितलं आहे, इट इज द ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीजन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट, स्पिरिट ऑफ ह्युमॅनिटी अँड स्पिरिट ऑफ इन्क्वायरी. तुम्हाला तर्क आणि वितर्क लावण्याचा अधिकार तुम्हाला त्या संविधानामध्ये दिलेला आहे. आपला आवाज राहिला 5 ते 10 मिनिटं शेवटचे घेतो आणि सर मार्गदर्शन करणार आहे. फक्त समोरचे शांत राहा, मागचे आवाज देईन. छत्रपती शिवाजी महाराज की. 2-4 जण हातवर करून राहिले. इकडल्या महिला मनावर छत्रपती शिवाजी महाराज की. काही पोरी तोंडच हलवते. ते वाटते माय मेकअप खराब होईल का माय. एका कार्यक्रमात असं झालं सर, आज तरी रिस्पॉन्स चांगला आहे कार्यक्रमाचा. नाही तर मी कार्यक्रमात बसलो, एक आप्पाजी माझ्यासमोर येऊन बसले. कार्यक्रमात मॅडम कोणीच हसणे, रडे नाही, बोले नाही, चाले नाही, काहीच नाही. म्या क्रांतिकारी मुद्दे मांडले. म्या म्हटलं एखादा पेटन नाही तर मला तरी पेटवण. विनोदी मुद्दे मांडले, एक हसे नाही बा लोक, टाळ्याही नाही वाजवे. पण एक आजोबा समोर आले कंटिन्यू टाळ्या वाजवे. म्या म्हटलं आप्पाजी कार्यक्रम झाला, तिचा सत्कार घेतला, शाल गिल देऊन. म्हटलं आप्पाजी म्हणे कोण मा सत्कार घेतं म्हणे. म्या म्हटलं आप्पाजी माझ्या कार्यक्रमात कोणी हसलं नाही, रडलं नाही, बोललं नाही, काहीच नाही. पण तुम्ही एकमेव माणूस असे आहात की जे माझ्या कार्यक्रमात कंटिन्यू टाळ्या वाजवत होते आणि एकटेच हसत होते. तो आयोजक आला, अभे म्हणे तू बैरा आहे म्हणे. म्या म्हटलं ते बैरे हाय, मग टाळ्या कोण वाजून राहिले होते? नाही म्हणे त्याला आहे म्हणे 5-5 मिनिटात तर मग खास सवय, तो असा करे म्हणे. असे आहे का तुम्ही? म्हणून रिस्पॉन्स करत जा. हा जिवंत माणसांचा कार्यक्रम आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये तुमच्या बोटामध्ये एवढी ताकद आहे, लक्षात ठेवा. एक बोट इथून दाबलं तर अख्खी सरकार तुम्ही खाली पाडू शकता. आणि जाता जाता तुम्हाला एक कविता तुमच्यापुढे सादर करतो की नेहमी आपल्यावर ईडी लावल्या जाते सर. ईडी हा राजकीय कार्यक्रम नाही आहे, पण तुम्हाला जागृत करणं हे माझं काम आहे. कसं आहे, इंजिनियरचं काम आहे पूल बांधणं, बिल्डिंग बांधणं. आता मी आहे छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा माणूस. माझे काम आहे लोकांना जागृत करणं. जिथं जिथं लोक बुत्त्यात सापडते तिथं जे आपले विचार आहे ते मांडणं. पण समाजामधली परिस्थिती एवढी गंभीर आहे काका की ईडी फक्त विरोधी पक्षाच्या लोकांवर लावल्या जाते. आता मी 2-3 वर्ष झाले मी गुणवंत देवपारे सरांना फॉलो करतो. मला वाटते हप्ताभरापूर्वीच तो आपला कार्यक्रम पोलीस पाटील संघटनेचा कार्यक्रम झाला, जिथे मला समाजभूषण पुरस्कार गुणवंत देवपारे सरांच्या माध्यमातून या वर्षीचा प्रदान करण्यात आला. अशा लोकांची गरज समाजाला आहे. पण अशा लोकांना त्यांच्यावर कुठल्या ना कुठल्या प्रकारचे आरोप करून त्यांच्या चारित्र्यावर डाग लावून हे सरकार, या महायुतीचं सरकार, या देशाचं सरकार त्यांच्यावर आरोप करत असतात. आणि ईडी फक्त विरोधी पक्षाच्या लोकांवर लावल्या जाते. आपलं लेकरू चांगलं आणि बाजूच्याचं वाईट. बरं ईडी लावायची आहे तर एखाद्या शेतकऱ्याच्या घरी लावा, गोविंद पुलाटच्या घरी लावा ना. काय सापडून तुम्हाला 8 सोयाबीनचे पोते आणि 4 तुरीचे. तेले भाव, रिचार्ज. चिठ्ठी आली, चिठ्ठ्या आपल्याला फक्त कार्यक्रमातच येतात. अशा चिठ्ठ्या नाही आल्या कधीच. याच्यानंतर अनेक वक्ते आहे. आणि एखादी ईडी लावायची असेल, अवघ्या 5 मिनिटामध्ये उरकवतो माझं. ईडी लावायची असेल तर गोविंदा पोलाटच्या घरी लावा, शेतकऱ्याच्या घरी लावा. मागं तामिळनाडूच्या एका शेतकऱ्याच्या घरी ईडी लावली सर. हो, या देशाच्या प्रधानमंत्री साहेबांना, जे प्रधानमंत्री साहेब 10 लाख रुपयाचा सूट घालतात, 3 लाखाचा चष्मा घालतात. एका DSPनं मॅडम चष्मा घालून शेकहँड केली तर त्याला सस्पेंड करून टाकतात डायरेक्ट. जे प्रधानमंत्री साहेब 3 लाखाचा चष्मा घालतात, 10 लाख रुपयाचा सूट घालतात, त्या चष्म्याला 1.5 लाख रुपयाची फ्रेम वापरतात.
त्या प्रधानमंत्री साहेबांना तामिळनाडूच्या एका शेतकऱ्याच्या घरी ईडी लावली. त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 417 रुपये सापडले. ईडी लावायची असेल तर एका शेतकऱ्याच्या घरी लावा. तुम्हाला माहिती पडेल आमचा बाप कशा प्रकारे आमचं पालन पोषण करतो. अरे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या पोरांचे आंदोलन होऊन राहिले. PSI ची प्रोसिजर 4-4 वर्षाची चालते. दादांचा सत्कार झाला, मगाशी PSI झाले. त्यांना विचारा जॉईनिंग किती वर्षांनी मिळते. तलाठी भरतीचा घोटाळा यांनी केला. पोरांमध्ये सिरियसनेस नाही म्हणून आम्ही 1000 रुपये फी केली. मग पोरांमध्ये सिरियसनेस नाही, मग तुम्ही तशा परीक्षा घ्या. पेपर फुटी कशी काय झाली? नागपूरवरून संभाजीनगरला पेपर पाठवण्यात आला. फडणवीस साहेबांना प्रश्न विचारला की पेपर फुटी कशी काय झाली. एखादा CCTV कॅमेरा लावा लागत होता. CCTV कॅमेरे बंद. आमच्या पोरांचा जीव घेण्याचं काम हे सरकार करत आहे. लक्षात ठेवा पोरांनो. 400 रुपये तलाठी भरतीच्या परीक्षेची फी होती. दादा माफ करा, फक्त 5 मिनिटाचा वेळ घेतोय. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. अरे ज्यांचा बाप 300 रुपये रोजानं खंतीवर जातो, आपली मुलगी आपला मुलगा अमरावतीमध्ये रूम करून राहतो, जो बाप आपल्या मुलीला शिकवण्यासाठी तिच्या MPSCच्या क्लासेसचा खर्च भागवण्यासाठी 300, 400 रुपयानं खंतीवर जातो. आपल्या बाप आपल्यासाठी कष्ट करत आहे म्हणून त्याचीही पोरगी, त्या बापाची पोरगी 1 टाइमची मेस लावते, 1 टाइमचा उपवास करते आणि त्या लायब्ररीमध्ये 12 तास अभ्यास करते. आणि या देशाचं, महाराष्ट्राचं सरकार म्हणते साहेब की हे पोरं सिरियसली परीक्षा देत नाही. पोलीस भरती झाली सर, ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याले अरे पावसामध्ये रनिंग करायला लावली पोराईले. ह्या महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्री साहेबांना फक्त भर पावसामध्ये 500 मीटर पळायला लावा. फक्त पय म्हणा 500 मीटर. अशी कशी पोलीस भरती पावसाळ्यात घेतं? इलेक्शनचे व्होटिंग वोडासाठी फक्त. म्हणून नाव घेऊन हे कविता अपूर्ण राहील म्हणून नावच घ्यायला लागेल मला. रेकॉर्ड करायचं आता येतात काही लोक रेकॉर्ड करून पाठवतात. सत्य बोलण्यात काय? हल्ल्यावरती होती हल्ले, अभंग आमचे बाले किल्ले, असाच ताठर माना आमचा कधी ना खाली लवे, तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे. सत्य बोलू, सत्य असत्य अशी मना केले ग्वाही मानियल नाही बहुमता. ईडी फक्त विरोधी पक्षाच्या लोकांवर लावल्या जाते. शेवटची कविता सादर करतो आहे की फडणवीस साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण. हेमंत आले नावाचे कवी आहे आपल्या दिपोरीचे, तालुका चांदूर, रेल्वे, जिल्हा अमरावती. की फडणवीस साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण, आमची म्हैस वांजोटीन तुमचा हल्या गाबन. की फडणवीस साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण, आमची म्हैस वांजोटी तुमचा हल्या गाबन. सत्तेच्या विरोधात जानेमान ठोकली, ईडीच्या तलवारीनं जीभ त्याची छाटली. सांगा तुमच्या पाचच्या निर्म्यानं कसे काय पांढरे होते सबन, आमची म्हैस वांजुटी आणि तुमचा हल्या गाबन. अरे उपाशा बोटी देशभक्तीची हवा, अदानी अंबानी खाऊन राहिले मेवा. 6000 रुपयात शेतकरी सांगा वर्षभर कसा जगन, आमची म्हैस वांजुटी तुमचा हल्या गाबन. मणिपूरचे तुकडे सांगा कसे जोडू, मणिपूरचे तुकडे सांगा कसे जोडू. पुस्तकावरली GST, अरे मणिपूरचे तुकडे सांगा कसे जोडू. पुस्तकावरली GST कोणत्या खरोबरनं खोडू. मणिपूरचे तुकडे सांगा कसे जोडू. पुस्तकावरली GST कोणत्या खरोबरनं खोडू. मग बाकी काय ठेवलं हो मग मुर्द्यावरचं कफन, आमची म्हैस वांजोटी तुमचा हल्या गाबन. आणि लाडकी बहीण म्हणजे नुसतं सर योजनेचं टोकन. लाडकी बहीण म्हणजे नुसतं योजनेचं टोकन. फडणवीस साहेबाच्या तोंडाले कोण लावा झाकण. लाडकी बहीण म्हणजे नुसतं योजनेचं टोकन, फडणवीस साहेबाच्या तोंडाले कोण लावा झाकण. आपण सगळे तरुण एक आलो तेव्हाच हे थांबन, आमची म्हैस वांजोटी फडणवीस साहेबाचा हल्या गाबन. आमची म्हैस वांजोटी फडणवीस साहेबाचा हल्या गाबन. आणि ज्या पुरांना वाटतं की रोजगारापेक्षा धर्म महत्वाचा आहे, त्या पुरांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की जाता जाता कि मासूम दिलों में बसी आरती अजान को जिंदा रखना. अरे मेरे वतन के लोगों तुम हिंदुस्तान को जिंदा रखना. वो ढोंगी है काफिर है तुम्हें बहुत कुछ समझाएंगे, अपनी राहें है जुदा जुदा यही कहेंगे और बतलाएंगे. आखिरी मंजिल मरकट है शमशान है ये याद रखना, लेकिन उसके पहले मोहब्बत ही अपनी पहचान है ये याद रखना.
जो घर फूकने की तालीम दे वो जायज कैसे है ये सोचना, और जो मेल जोल के खिलाफ हो वो लायक कैसे है ये सोचना। अरे केसरिया हरा सफेद ये तीनों पर ये दिल बलिदान हो, और मजहब की जब बात हो तो लबों पे संविधान हो। अरे प्यार हो फिजाओं में ऐसे आसमान को जिंदा रखना। अरे मेरे वतन के लोगों तुम हिंदुस्तान को जिंदा रखना। अरे मेरे वतन के लोगों तुम हिंदुस्तान को जिंदा रखना। तुम्ही या ठिकाणी मला ऐकून घेतलं। देवपारे साहेबांनी मला या ठिकाणी आमंत्रित करून माझा सन्मान वाढवला आणि एवढ्या मोठ्या विद्वान मंडळीमध्ये मला त्यांनी बसण्याची संधी दिली, आणि तुमच्यासारख्या विद्वान मंडळींना लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांनी मला ऐकून घेतलं। आणि जाता जाता ज्या लोकांची मनं दुखली असेल दुखू द्या, तसे की तुमच्या खात्यात 15 लाख रुपये आले नहीं। मुझको जालिम का तरफदार नहीं लिख सकते, वो मुझको ऐसे ही गद्दार नहीं लिख सकते। जान हथेली पर रख कर बोल रहा हूं जो सच, वो सच इस देश के अखबार नहीं लिख सकते। धन्यवाद, थैंक यू। इंकलाब जिंदाबाद, जय शिवराय।